हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे पितृपक्षातील संपूर्ण नैवेद्याची थाली. तर ते थाली कोणती आहे ते तुम्ही बघा. कोणते कोणते रेसिपी मी बनवलेली आहे ते पण तुम्ही बघू शकता. मी इथे प्रथम भजी बनवलेली आहे, नंतर फिश फ्राय आहे. फिश फ्राय केल्याच्यानंतर माझी रेसिपी दुसरी आहे पुरी फ्राय करून घेतलेली आहे. पुरीनंतर एक मिक्स भाजी मी बनवलेली आहे. ही मिक्स भाजी अशी आहे, ती कोबी, शिमला मिरची आणि त्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे. अशी मी मिक्स भाजी बनवलेली आहे. आणि इथे जाडा मुळा घेतलेला आहे. इथे मुगाचं वरण बनवलेलं आहे. तर मी प्रथम मुळा घेते. मुळा घेतल्यानंतर इथं शिमला मिरची घेतलेली आहे 2. इथे मी मुळा बारीक कटिंग करून घेणार आहे. आणि जो मुळा असते पांढऱ्या कलरचा, त्याचे वरचे टरफळ काढून घेणार आहे. आणि नंतर त्याचे छोटे छोटे असे स्लाइस करून घेणार. इथे मी एकदम मुळा बारीक कापून घेतलेला आहे. आणि नंतर मी ह्याचे सगळे टरफळ काढून घेते. टरफळ काढून घेतल्यानंतर त्याचे मी छोटे छोटे असे स्लाइस करून घेणार आहे. कारण मोठा मुळा जास्त आवडत नाही, म्हणून त्याचं एकच कांदा मी घेणार आहे, जास्त नाही घेणार आहे. कारण खायला छोटा मुळा छान लागतो. हा जाडसर मुळा आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही वापरत नाही आहे. आणि नंतर इथे मी शिमला मिरची कापून घेणार आहे. तर शिमला मिरची कापून घेण्यासाठी प्रथम ते मी मधून चिरून घेतलेले आहे. आणि वरचं जे देठ असतो ते उडून घेणार आहे. देठ उडवून घेतल्याच्यानंतर मी त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि नंतर मी एकदम छोटे छोटे कट करणार आहे, कारण एकदम पण मोठे मला नाही आवडत. आणि त्याच्यामध्ये कोबी टाकायची आहे, म्हणून छोटे छोटे स्लाइस करून मी घेते शिमला मिरचीचे. आणि नंतर मी इथे पीठ मळून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम मी मीठ टाकणार आहे. नंतर 2 बाऊल असं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. नंतर ते मी सगळं एकजीव करून मीठ टाकलेलं आहे, म्हणून एकजीव करून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे. इथे बघा मी कसं कणिक मळते ते. आणि नंतर इथे कणकेचा गोळा तयार करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, कारण तेल टाकल्यानंतर पीठ थोडंसं असं मऊसर होतं, म्हणून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे मुगाची डाळ शिजून घेणार आहे. तर 2 कप छोटे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि नंतर मी ते कुकरला लावणार आहे. तर मी इथे कुकरला मुगाच्या डाळीचं भांडं ठेवत आहे. त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तेल, कढीपत्ता वगैरे टाकू शकता, पण मी ते नाही टाकले. इथे मी मुळा जाड असल्यामुळे तो पण मी शिजवूनच घेणार आहे, कारण वाफवून पण घेतो, पण मी शिजवून घेणार आहे. कारण ते जाड मुळा आहे, म्हणून मी शिजवून घेणार आहे. आणि सहसा मला मुळ्याची भाजी ही शिजवलेलीच आवडते, अशीच नाही आवडत. तर इथे मी कुकरला शिटी देऊन घेणार आहे. शिटी जास्तीत जास्त 2 ते 3 शिटी द्यायची आहे, जास्त नाही. इथे मी कोबी कापून घेतलेला आहे एकदम बारीक. आणि त्याच्यानंतर मी मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, मिरची आणि तसंच कांदा मुळ्याच्या भाजीला जास्त लागतो, म्हणून मी कांदा जास्त घातलेला आहे. तसंच मीठ, लाल तिखट, हळद असं टाकलेलं आहे. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर मिरचीचे प्रमाण जास्त वाढवले तरी पण चालेल, कारण मिरचीमधून कट करून घेतली तर आणखी भाजीला टेस्ट छान लागते. तुम्हाला जसं मिरची टाकायची असेल तशी टाका. आणि इथे मी वरून खोबरं टाकलेलं आहे. आता मी इथे वरण बनवणार आहे मुगाच्या डाळीचं. तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. आणि नंतर मी मोहरी, जिरा, कढीपत्ता आणि टोमॅटो ऑलरेडी अगोदर मी टाकलेलंच होतं, तर टोमॅटो आता नाही टाकणार आहे. इथे मी हळद, मीठ टाकलेलं आहे. बघा इथे डाळीला किती छान कलर आलेला आहे माझ्या. आणि नंतर इथे मी भाजी बनवणार आहे, शिमला मिरचीची मिक्स भाजी अशी. त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा, आलं लसूण पेस्ट, तसेच मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडं मी परतवून घेणार आहे. परतवून घेतल्याच्यानंतर थोडे हळद टाकणार आहे. हळद टाकल्याच्यानंतर थोडं मसाला टाकणार आहे.
पोटे मसाला ह्याच्यामध्ये वापरलेला आहे म्हणून पोटे मसाला टाकत आहे. लाल मिरची पावडर नाही टाकत आहे कारण पोटे मसाल्याला कलर पण आहे म्हणून मी पोटे मसाले टाकत आहे. आणि नंतर चमच्याने ढवळून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बारीक चिरलेले बटाटे, कोबी आणि शिमला मिरची हे मिक्स करणार आहे कारण ही भाजी खायला छान लागते. ज्यांना कोबी असं पण नसेल आवडत, मिरची नसेल आवडत तर अशा प्रकारे पण छान लागते बनवल्यावर. इथे मी भाजी ही वाफून घेणार आहे. तर इथे पातेल्यावर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे मी. ते पाणी गरम झाल्यानंतर त्या भाजीमध्ये ते टाकणार आहे गरम झालेलं, म्हणजे भाजी पटकन शिजते. इथे मी खोबरं टाकलेलं आहे. बघा इथे माझी भाजी तयार झालेली आहे. कशी भाजी झालेली आहे ते मला नक्की सांगा. आता इथे मी भजी बनवणार आहे. तर भजी बनवण्यासाठी मी कांदा जरा जास्त घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर, हळद, मीठ, मसाला, ओवा, जिरं, आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यामध्ये मी बेसन टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे बेसन टाकलं. मिरची, कोथिंबीर, तुम्ही लसूणचे स्लाईस करून जरी टाकलेत तरी पण चांगले लागेल, टेस्ट छान लागते लसणाने, म्हणून मी लसूण टाकलेलं आहे. इथे मी हळद, मीठ, मसाला आणि रवा घेतलेला आहे मच्छी फ्राय करण्यासाठी. बघा इथे मी मच्छी पण फ्राय करून घेणार आहे. दोनच फ्राय करते कारण नैवेद्यासाठी तेवढा वेळ नाही आहे म्हणून मी सध्या 2च फ्राय करत आहे मच्छीचे. बघा इथे मी फ्राय करून घेतलेली आहे मच्छी. असे छान असे खरपूस फ्राय झालेले आहे. आणि नंतर मी इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे कारण मला पुरी बनवायची आहे म्हणून मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. कारण एकदाच लाटून त्याचे छाप पाडून असं नाही करणार आहे. तर मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. छोटे गोळे तयार करून घेतल्यानंतर ते पटापट असे लाटता येतात. एक एक पारी अशी छोटी छोटी लाटून घेणार आहे. बघा ते कसे मी लाटते ते, कारण जरा जाडसरच लाटली पाहिजे कारण एकदम पातळ जर लाटली तर आपली पुरी ही फुगणार नाही. म्हणून मी एकदम असं पातळ पण नाही आणि जाड पण नाही, थोडं मीडियममध्येच मी लाटणार आहे. बघा माझे इथे पुरीसाठी एक पारी लाटून घेतलेली आहे. बघा ते तुम्ही. आणि नंतर इथे मी छान अशी माझी एक पुरी लाटून झालेली आहे. आणि नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. तेल जेवढं पाहिजे तेवढंच टाकणार आहे. नंतर इथे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पुरी सोडणार आहे. नंतर इथे मी जे भजीचं सारण तयार करून घेतलेलं होतं ते आता भजी मी तयार करून घेणार आहे. आणि भजी तयार करताना बघा इथे पुरी पण माझी अशी छान फुगलेली आहे. अशी फुगलेली आहे ते तुम्ही पण बघाच, कारण पुरी थोडी फुगलेलीच छान लागते. आणि इथे माझी आता भजी तयार करत आहे. तर भजी तयार करण्यासाठी कांद्याला पाणी सुटतो म्हणून पाणी जास्त नाही घालायचं, थोडंसं पाणी घालायचं. भजी करताना ही अशी भजी छान लागते खायला. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ह्या प्रकारे भजी कशी होते ती आणि मला सांगा, कारण भजी खायला छानच लागते. बघा अशी छान अशी भजी, म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकला म्हणून क्रंचीपणा थोडंसं आहे भजीमध्ये. आणि नंतर इथे मी आता पुरी आहे आणि नंतर भजी केलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बाय.